अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये सिक्वेन्स आहे ऑफ एन एपी सांगितलंय द सम ऑफ n टर्म्स 2n टर्म्स आणि 3n टर्म्स ऑफ एन अरिथमेटिक प्रोग्रेशन. n टर्मची सम आहे s1, ट्वाइस n ची टर्मची सम आहे s2 आणि s3 जी आहे तर 3n टर्म्स आहेत, 3 टाइम्स ऑफ n टर्म्स आहेत, त्याची ॲडिशन आहे s3. असे 3 सम ऑफ n टर्म्स दिलेले आहेत. n टर्म्सची सम आहे s1, ट्वाइस n टर्म्सची सम आहे s2 आणि थ्राइस n टर्म्सची सम आहे s3 आणि प्रूव्ह करायचं हे. आपण सुरुवात करूया. लेट जे काही अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये सिक्वेन्स आहे जो दिलेला नाही आहे त्याच्या 2 गोष्टी आपण समजून घेऊ शकतो आणि ते मेन्शन करू शकतो. हे सगळं जे आहे ते एकाच एपी बद्दल चाललेलं आहे आणि मग त्याची ओळख कशी करू शकतो. लेट ए बी अ फर्स्ट टर्म and D be a common difference of an AP. आणि मग हे झाल्यानंतर therefore for n terms आपण असं म्हणूया for n terms किंवा sum of n terms चालेल. सम ऑफ n टर्म्स. सम ऑफ n टर्म्स किती आहे तर n म्हणतो आपण त्याला. Sn जो आहे तो s1 दिलेला आहे त्यांनी आणि मग देअरफॉर s1 म्हणजेच Sn चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे n/2 इन ब्रॅकेट ट्वाइस a प्लस n-1 इंटू d. हे आलं इक्वेशन नंबर 1. त्यानंतर सम ऑफ ट्वाइस n टर्म्स दिलेले आहेत. डायरेक्ट लिहितो s2 काय येणार ट्वाइस n च्या जागी सगळीकडे फॉर s1 किती टर्म्स आहेत n टर्म्स आहेत आणि s2 साठी किती टर्म्स आहेत तर ट्वाइस n टर्म्स आहेत. ट्वाइस n टर्मची सम s2 आहे आणि s3 3n टर्मची आहे. फक्त n च्या जागी 2n n च्या जागी 3n घेतले की s1 s2 आणि s3 मिळेल. म्हणून काय करूया आपण ट्वाइस इथे येणार ट्वाइस n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n च्या ऐवजी इथे येणार ट्वाइस n-1 इंटू d. इक्वेशन 2 आणि थर्ड इक्वेशन s3 3n टर्मची सम म्हणजे 3n डिवाइड बाय 2 इन ब्रॅकेट ट्वाइस a प्लस 3n-1 इंटू d. इक्वेशन 3. हे 3 इक्वेशन समजले बघा s1 s2 आणि s3 साठी. आणि मग प्रूव्ह काय करायचं आहे काय करूया LHS घेऊया RHS घेऊया. तर आपल्याला माहिती आहे प्रूव्ह करताना नेहमी शक्यतो मोठ्या जे पार्ट आहे मोठा पार्ट तो घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला s1 s2 s3 तिन्ही पण व्हॅल्यू माहिती आहेत. काय करूया तर s3 आणण्याचा प्रयत्न करूया म्हणजे LHS आणण्याचा प्रयत्न करूया. हे आणायचं आहे फक्त लक्षात ठेवा. आणि RHS घेऊया. RHS साठी आपल्याला थ्राइस ऑफ डायरेक्ट घेऊया RHS. therefore RHS is equal to 3 in bracket s2 minus s1 is equal to 3 कर्ली ब्रॅकेट मध्ये s2 जो आहे तो आपल्याला 2 कॅन्सल म्हणजेच फक्त n येईल इन ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट घेऊ किंवा इथे स्क्वेअर ब्रॅकेट देतो मी. हां इथे n इन ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट मध्ये 2a प्लस 2n-1 इंटू d हा आला s2 मायनस s1 काय येणार आहे
तर n बाय टू कर्ली ब्रॅकेटमध्ये ट्वाइस ए प्लस n मायनस 1 इंटू डी, स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. 3 बाहेर आहे आणि मग 3 इन ब्रॅकेट. बघा इथून पुढचं कॅल्क्युलेशन थोडंसं त्रास देणारं असू शकतं का, अगोदर काय करूया, दोन्ही टर्ममधून, इथून एवढ्या ज्या टर्म आहेत या दोन्ही टर्ममधून कॉमन घेऊया, किंवा हा फ्रॅक्शनमध्ये पार्ट नको आहे मला, डिवाइड बाय 2 नको आहे. त्यासाठी काय करतो मी, हा जो 3 आहे ना त्याला 2 ने डिवाइड करतो आणि बाहेर 2 ने डिवाइड केल्यामुळे आतमध्ये 2 ने मल्टिप्लाय करतो. याच्यामुळे काय होईल तर हा जो 2 आहे ना कॅन्सल होईल, मला तो 2 कॅन्सल करायचा. आणि महत्त्वाचं n काय करूया, बाहेर कॉमन घेऊया, म्हणजेच बाहेर येईल 3/2. बघा 2 ने मी डिवाइड केलं बाहेर आणि आतमध्ये आता मी मल्टिप्लाय करणार, म्हणजे इथे n पण कॉमन घेतला. तर इथलं कॅल्क्युलेशन समजून घ्या, मला कमी स्टेपमध्ये करायचं आहे म्हणून, नाहीतर मग खेळत बसायला काहीच हरकत नाही, थोडा वेळ जाईल तुमचा, आन्सर पण बरोबर येईल. पण मला ते नाही करायचं, मला n कॉमन घ्यायचं आहे, दोन्हीकडे n म्हणून n कॉमन घेतलं. आणि दुसरं डिवायडेड बाय 2 जो आहे तो मला नको आहे, त्यासाठी मी डिनॉमिनेटरमध्ये किंवा सरळ असं म्हणा की 1/2 कॉमन घेतो. मी इथून कॉमन घेतो आहे आणि इथून कॉमन घ्यायचं आहे मला, जो नाही आहे म्हणून मी मल्टिप्लाय डिवाइड करतो. हे जरा सोपं आहे समजायला. मला 1/2 दोन्हीमधून कॉमन घ्यायचं आहे, इथे मल्टिप्लाय डिवाइड करतोय, मग हा 1/2 काय घेतला, कॉमन घेतला. आणि इथे काय राहणार आहे, ट्वाइस n राहणार आहे. आणि n तर कॉमन घेतलेलं आहे, 2 राहील, n कॉमन घेतलेलं आहे 2 राहील. आणि ब्रॅकेटमध्ये या 2 नी मग आतमध्ये मल्टिप्लाय करायचं आहे, 2a येईल, 2 मल्टिप्लाय बाय आतमध्ये एक स्टेप वाढवूया पाहिजे, तर 2a प्लस 2n, जे मल्टिप्लाय करायचं आहे ते पण मी आतमध्ये लगेच करतो. 2 ने मल्टिप्लाय केलं तर 4a प्लस 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करतो आहे, म्हणजेच 2 इन ब्रॅकेट 2n मायनस 1d. हा झाला पहिला पार्ट. आणि इकडे मात्र 1/2 कॉमन घेतलं आहे, n पण कॉमन घेतलं आहे, म्हणजे फक्त मायनस साईन राहणार आहे. आणि इथे ट्वाइस a प्लस n मायनस 1 इंटू डी. गडबड न करता शांतपणे करायला लागेल, जेणेकरून आपल्याला पुढचा जो पार्ट आहे आपल्या हे डोक्यात पाहिजे की आपल्याला आणायचं आहे S3. प्रूव्ह काय करायचं आहे, थ्राइस ऑफ S2 मायनस S1 इज इक्वल टू S3, म्हणजे हे सगळं येणार आहे हे आपल्या लक्षात पाहिजे. आणि मग 3n/2 बाहेर आहे तसं ठेवू, ब्रॅकेटमध्ये लाईक टर्मची ॲडिशन सबट्रॅक्शन, 4a मायनस 2a डायरेक्ट सबट्रॅक्शन करतो मी, किंवा एका ब्रॅकेटमध्ये घेऊन टाकतो, कारण हे ते डीच्या पण टर्मचं करायचंच आहे. मी काय करतो, 4a मायनस 2a लाईक टर्म्स आहेत एकत्र घेतल्या, प्लस इथे हा जो पार्ट आहे ह्याच्यामधून काय कॉमन घेऊ, यांचे ॲडिशन होईल, यांच्यामधून डी कॉमन घेऊ, 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करूया, म्हणजेच 4n मायनस 2 आणि मायनस साईन आहे, साईन चेंज होईल, मायनस n प्लस 1 इंटू डी मात्र कॉमन घेतलं मी. एवढं समजलं आहे का बघा. आणि मग 3n/2 इन ब्रॅकेटमध्ये ए टर्मची ॲडिशन येते ट्वाइस a प्लस इथे 4n मायनस n म्हणजे 3n मायनस 2 प्लस 1 मायनस 1 इंटू काय डी आहे, इथे याला मल्टिप्लाय बाय डी. आणि मग आपल्याला काय पाहिजे तर हा पार्ट पाहिजे, आलं का बघा. S3 3n/2 इन ब्रॅकेट ट्वाइस a प्लस 3n मायनस 1 इंटू डी, म्हणजेच काय S3 इज इक्वल टू काय LHS. आणि मग देअरफोर कन्क्लुजन काय, देअरफोर S3 इज इक्वल टू थ्राइस ऑफ S2 मायनस S1. हे अजून 1-2 स्टेप वापरायला हरकत नाही,
तुमचं जर कन्फ्युजन होत असेल तर फक्त सेपरेट थोडंसं व्यवस्थित ठेवा. एच्या टर्म एका बाजूला, उगाच डीने मल्टिप्लाय आतमध्ये करत जाऊ नका. कॉमन नाही तर घ्यावंच लागणार आहे. डी आणि ए एकत्र करू नका. आपल्याला कळलं पाहिजे की S3 आणायचं म्हणजे हे अशाच फॉर्ममध्ये काहीतरी n कॉमन असल्या पाहिजे, म्हणून n कॉमन घेतला. 1/2 कॉमन घ्यायचं आहे, कारण इथे 1/2 पण आहे, 3n/2 आहे, म्हणून मग कॉमन घेण्यासाठी इथे 2 ने मल्टिप्लाय डिवाइड केला. बघा समजलं का? आणि मग अजून एक क्वेश्चन असाच थोडंफार बऱ्यापैकी मिळता जुळता. The sum of n terms of 3 arithmetic progressions are. छान. The sum of n terms of 3 APs लिहितो मी. अरिथमेटिक प्रोग्रेशन्स आर. APs are arithmetic progressions are S1, S2 and S3. S1, S2 and S3. The first term of each is unity. The first term of each is unity and the common differences are are 1, 2 and 3 respectively. 1, 2 and 3 respectively. Prove that S1 plus S3 is equal to 2S2. S1 plus S3 is equal to 2S2. S1 plus S3 is equal to 2S2. प्रूव्ह करायचं. बघा, जसं याच्या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये सम ऑफ n टर्म्स S1 होता, सम ऑफ 2n टर्म्स S2 होता आणि सम ऑफ 3n टर्म्स S3 होता. तसं इथे मात्र वेगळं काहीतरी दिलं आहे. क्वेश्चन समजते का? बघा, आणि त्याच्यावरून जे क्वेश्चन दिलेलं आहे त्यावरून एकदा S1, S2, S3 कळाला तुम्हाला, तर मग ॲडिशन करायची S1 प्लस S3 LHS घेऊन, आणि त्यांची ॲडिशन ट्वाईस ऑफ S2 आली पाहिजे. ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही आहे, पुढचं जमेल. फक्त S1, S2 आणि S3 काय येणार त्यासाठी त्यांनी जी माहिती दिलेली आहे ती वाचा आणि त्याच्यावरून S1, S2, S3 तयार करा आणि नंतर मग ॲडिशन आपण करणारच आहे.
काय करूया, हिअर फर्स्ट टर्म ऑफ 3 APs आर युनिटी. आपण असं म्हणूया की A1 देअरफॉर A1 पहिल्या चालेल ना, A1 A2 A3 पहिल्या सिक्वेन्सची फर्स्ट टर्म A1 आहे, दुसऱ्या सिक्वेन्सची AP ची फर्स्ट टर्म A2 आहे, तिसऱ्या सिक्वेन्सची फर्स्ट टर्म A3 आहे आणि हे सगळे काय आहेत, एच आहेत, सॉरी 1 आहे युनिटी 1 दिलेले. त्यानंतर अँड D1 कॉमन डिफरन्स काय दिलाय, पहिल्या एपीचा कॉमन डिफरन्स दिलाय 1, दुसऱ्या एपीचा कॉमन डिफरन्स दिलाय 2 आणि तिसऱ्या एपीचा कॉमन डिफरन्स दिलाय 3. बस एवढंच आहे. आणि मग फॉर्म्युला जर लिहायचाच असेल तर S1 चा फॉर्म्युला येईल, सम ऑफ फर्स्ट टर्मचा पहिल्या सिक्वेन्सचा फॉर्म्युला. आपण ॲक्च्युली एक स्टेटमेंट लिहायचं होतं पण माझ्याकडे जागा नाही, तुमची इच्छा असेल तर लिहा. लेट A1 A2 A3 and D1 D2 D3 are the first term and common difference of the 3 APs असं म्हणू शकता. आणि मग A1 फर्स्ट टर्म असेल तर A1 प्लस सम ऑफ एन टर्मचा फॉर्म्युला काय, सॉरी इथे एन टर्म्स आहेत ना, देअरफॉर सम ऑफ एन टर्मचा फॉर्म्युला n/2 इन ब्रॅकेट ट्वाइस A1 प्लस n-1 इंटू D1. हा जरा फर्स्ट टर्म S1, याच्या S2 काय येणार, S2 येणार, इथे पण n टर्म्सच आहेत, n/2 येईल, पण इथे ट्वाइस ऑफ A2 प्लस n-1 इंटू D2. हे सिम्बॉल वापरलेत, नोटेशन वापरलेत, A1 A2 A3 आणि D1 D2 D3. त्यानंतर S3 इज इक्वल टू, इथे पण n टर्मची समज आहे जो एपीमध्ये, पण त्याचा फर्स्ट टर्म आहे A3 आपण जे मानलेलं आहे n-1 इंटू D3. आणि मग याच्या किमती पण दिलेल्या आहेत त्यांनी. काय दिलं आहे तर S1 मध्ये n/2 इन ब्रॅकेट ट्वाइस ऑफ सगळ्यांची व्हॅल्यू 1 आहे, फर्स्ट टर्म सगळ्यांची काय आहे n/2 इन ब्रॅकेट n/2 इन ब्रॅकेट फर्स्ट टर्म आहे ट्वाइस ऑफ 1 ट्वाइस ऑफ 1. प्रॉब्लेम नाही आहे, सगळ्यांच्या फर्स्ट टर्म युनिटी आहे, हे क्वेश्चनमध्येच ऑलरेडी सांगितलेलं आहे. प्लस n-1 इंटू कॉमन डिफरन्स जो आहे तो मात्र इथे 1 आहे, सेकंड सिक्वेन्समध्ये सेकंड एपीमध्ये 2 आहे आणि थर्डमध्ये 3 आहे. हे त्यांनी क्वेश्चनमध्ये ऑलरेडी सांगितलं आहे. कॉमन डिफरन्सेस आर 1, 2 अँड 3 रिस्पेक्टिव्हली. एवढं समजलं की बाकीचा विषय काय राहत नाही. आपण आता पुढे जागा असती तर पुढे सॉल्व केलं असतं मी, पण आता हे S1 S2 S3 काय करूया, सॉल्व करून मी खाली लिहितो. तुम्हाला पुढे जागा असेल तर पुढे लिहा, नाही तर खाली लिहा, तुमची इच्छा. S1 इज इक्वल टू n/2, S1 काय मिळेल बघा, इथे ट्वाइस ऑफ 1 मल्टिप्लाय म्हणजे n-1, 2 प्लस n-1 एवढं येईल. आणि मग यांची परत ॲडिशन केली तर n/2 इन ब्रॅकेट 2 - 1 इज 1, n+1, n/2 ब्रॅकेट n+1 असं काहीतरी. आणि n/2 ने मल्टिप्लाय केलं किंवा हे असं छान दिसेल, n इन ब्रॅकेट n+1 /2. ह्याला इक्वेशन 1 जो आपल्याला छान S1 पाहिजे होता तो. त्यानंतर S2 येईल 2 प्लस n/2 बाहेर आहे तसं 2 प्लस n-1 ला कशाने मल्टिप्लाय करायचं तर 2 ने, ट्वाइसने आतमध्ये मल्टिप्लाय करतो मी म्हणजे 2n - 2 येईल. आणि इथे मग n/2 इन ब्रॅकेट 2n - 2 + 2 कॅन्सल झालं, फक्त 2n राहील, 2 2 कॅन्सल म्हणजेच फक्त n² राहील. इक्वेशन 2 कशाची व्हॅल्यू S2 ची. आणि S3 इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट इथे मात्र काय आहे 2 प्लस इथे 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे 3n - 3 येईल. आणि 2 - 3 इज -1 म्हणजेच n/2 इन ब्रॅकेट 3n - 1.
3n मायनस 1 हे इक्वेशन नंबर. आणि हे व्यवस्थित लिहायचं असेल तर मला असं लिहिलं n इन ब्रॅकेट 3n मायनस 1 डिवाइड बाय 2 असं लिहिलं जास्त छान वाटेल. हा झाला S1 S2 S3 एवढंच कळलं पाहिजे. आता पुढे अवघड नाही आहे. तुम्ही S1 आणि S3ची ॲडिशन करा, ट्वाईस ऑफ 2 कॉमन घेऊन मग S2 राहतोय का बघा आणि येईल ते करूया लगेच. नाऊ LHS जे प्रूव्ह करायचं त्याची LHS घेऊया. S1 प्लस S3 इज इक्वल टू, माझ्याकडे बोर्डवर कमी जागा आहे, तुम्ही शक्यतो स्टेप एकाखाली एक लिहा. मी एका पुढे एक लिहित असेल तरी तुम्ही प्रयत्न करा की मॅथमॅटिक्समध्ये शक्यतो स्टेप्स म्हणतो, हे पुढे लिहिणं म्हणजे स्टेप्स नाही म्हणणार, त्याला काहीतरी वेगळंच म्हणता येईल. S1 प्लस S3, S1 काय आलेलं आपलं n इन ब्रॅकेट n प्लस 1 डिवाइड बाय 2 प्लस S3 काय आलेलं आहे तर n इन ब्रॅकेट 3n मायनस 1 डिवाइड बाय 2. बघा ह्यांची ॲडिशन करून 2 कॉमन घेतल्यावर S2 आलं पाहिजे आणि S2 तर छान दिसतोय, n² आहे म्हणजे S2 आणायला जास्त त्रास होणार नाही. अगोदर काय करूया, खेळ करूया की कॉमनच घेऊया. जे कॉमन येते ते कॉमन घेतल्यावर बाकीचं कॅल्क्युलेशन सोपं होऊन जातं. म्हणून मग n/2 कॉमन घेतलं तर n प्लस 1 राहील प्लस इथे मात्र 3n मायनस 1 राहील इज इक्वल टू, ह्याच्या पुढच्या स्टेपमध्ये n/2 कॉमन आणि मग n प्लस 3n किती 4n आणि प्लस 1 मायनस 1 कॅन्सल आणि मग 2 to the 4 हां 2 to the 4 म्हणजेच काय आलं ट्वाईस ऑफ n² आलं. म्हणजेच ट्वाईस ऑफ n² कोण आहे तर S2 आहे. म्हणजे ट्वाईस ऑफ S2 म्हणजेच काय तर RHS असं छानपैकी एकाखाली एक लिहून शेवटी ट्वाईस ऑफ S2 म्हणजेच RHS लिहा. LHS घेतली, एका लाईनमध्ये माझी RHS आली, तुमची एका कॉलममध्ये RHS आली तर जास्त छान दिसेल. आणि जागा वाचवायची असेल नोटबुकची तर नक्की हे असं करायला हरकत नाही, तेवढी काळजी असेल तर. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन घेऊया का. अजून एक क्वेश्चन या टाईपमध्ये लोअर ऑर्डर थिंकिंग स्किल्समध्ये आहे, तो घेऊन टाकू. झालं, कुणाचं काय बाकी नाही आहे, कुणाला काय डाऊट नाही आहे, कोण कोण आहे, सगळे आहेत. नेक्स्ट CBSE बोर्ड एक्झाममध्ये 2017 विचारलेला क्वेश्चन आहे. इफ द सम ऑफ m टर्म्स ऑफ एन AP इज द सेम ॲज द सम ऑफ इट्स n टर्म्स. इफ द सम ऑफ m टर्म्स of an AP is same as the sum of n terms. Its n sum of its n terms. ठीक है, AP तोच है, सिक्वेंस तोच है. Show that the sum of its m plus n terms is 0. So that the sum of its m plus n terms is 0. ठीक आहे, बघा काय येतंय का.
हां, काय करूया, पहिल्यांदा अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये सिक्वेन्स आहे ज्याचे सम ऑफ एम टर्म्स म्हणजेच एस एम इज सेम ॲज द सम ऑफ एन टर्म्स म्हणजेच एस एन हे सांगितलेलं आहे. हे आपल्याला कळतं आहे. ज्या अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये हे बोललेलं आहे की आपण असं म्हणूया की पहिल्या 10 टर्मची सम ही पहिल्या 15 टर्मच्या समच्या इक्वल येते. ती कशी येते तर आपण मागे एक एक्झाम्पल बघितलं होतं जे आपण सुरुवातीला मगाशी थोडंसं डिस्कस केलं की 25 टर्मची सम आणि 36 टर्मची सम हे ॲडिशन यांची सेम येते. 25 टर्मची सम पण 300 होती आणि पहिल्या 300 टर्मची सम 36 टर्मची सम पण 300 होती. ती कशी तर काही टर्म असे असतात की पॉझिटिव्ह असतात आणि निगेटिव्ह असतात, एकमेकांना कॅन्सल होतात पुढच्या टर्ममध्ये, म्हणून मग हे पॉसिबल आहे. तर मग अगोदर सुरुवातीला ज्या ए पीबद्दल हे सगळं बोललं जातं आहे त्याची फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स आपण मेन्शन करूया. लेट ए बी द फर्स्ट टर्म अँड डी बी द कॉमन डिफरन्स ऑफ द गिवन AP आणि मग देअरफॉर सम ऑफ एम टर्म्स काय येणार, एस एम इज इक्वल टू m/2. आपल्याला माहिती आहे एन टर्मचे ॲडिशनचा फॉर्म्युला आहे n/2 इन ब्रॅकेट ट्वाइस ए प्लस n-1 इंटू डी. तोच फॉर्म्युला फक्त एम टर्मची सम असेल ट्वाइस ए प्लस m-1 येईल, n-1 नाही का तर एम टर्मची सम बघतोय इंटू डी. हा झाला एस एमचा फॉर्म्युला. अँड एस एन पण इथेच लिहितो n/2 इन ब्रॅकेट ट्वाइस ए प्लस n-1 इंटू डी. एवढंच समजलं पाहिजे. आणि यांची काय करायची आहे, ॲडिशन करायची आहे. एस एम प्लस इथे काय दिलेलं आहे तर हे दिलेलं आहे एस एम इज इक्वल टू एस एन. म्हणजे दोन्ही सम काय घ्यायच्यात, इक्वल घ्यायच्यात. आणि त्यानंतर हे प्रूव्ह करायचं आहे की एम प्लस एन टर्मची सम काय येते, 0 येते. त्याच्या अगोदर आपण इथेच एम प्लस एन टर्मची सम नक्की कशी असते ते बघूया. एम टर्मची सम ही अशी येणार आहे, एन टर्मची सम अशी येणार आहे. एम प्लस एन टर्मची सम काय येणार आहे, एम प्लस एन डिवाइड बाय 2 इन ब्रॅकेट ट्वाइस ए प्लस एम प्लस एन -1. इथे काय करतो, ब्रॅकेट जरा जास्त होतात पण ठीक आहे, म्हणजे इथे नको ब्रॅकेट द्यायला. -1 इंटू डी ही झाली एम प्लस एन टर्मची सम. म्हणजे इक्वेशन जर द्यायची असतील नंबर तर इक्वेशन 1 इक्वेशन 2 मध्ये एस एम झाला एस एन झाला. जे प्रूव्ह करायचं आहे थर्ड इक्वेशनची व्हॅल्यू आणायची आहे 0. म्हणजेच एम प्लस एन टर्मची सम आणायची आहे 0. एवढं कळलं आहे का बघा. क्वेश्चन व्यवस्थित लिहिलं आहे का, क्वेश्चनवरून समजून घेतलं आहे का, काय दिलेलं आहे आणि काय विचारलं आहे हे दिलेलं आहे आणि याची व्हॅल्यू 0 प्रूव्ह करायची आहे. आणि मग गिवन दॅट काय दिलेलं आहे तर एस एम इज इक्वल टू एस एन एवढंच दिलेलं आहे. आणि मग ते घेऊया इक्वल. एस एम काय आहे, m/2 इन ब्रॅकेट ट्वाइस ए प्लस m-1 इंटू डी इज इक्वल टू एस एन काय आहे, n/2 इन ब्रॅकेट ट्वाइस ए प्लस n-1 इंटू डी. आणि मग हे सिम्प्लिफाय करून आपल्याला हे असलं काहीतरी आणायचं आहे ज्याची व्हॅल्यू 0 आणायची आहे. बघा लक्षात येते का. काय करूया, सॉल्व करूया. हे 2 बोथ साईडला कॅन्सल झाला, मी दोन्ही साईडला 2 नी मल्टिप्लाय केला आणि एम तिथेच ठेवतो बाहेर किंवा सगळ्या टर्म लेफ्टला घेऊया. बघा लक्षात येते का. एक तर एम ने आतमध्ये मल्टिप्लाय करूया, एन ने आतमध्ये मल्टिप्लाय करूया, म्हणजे कॉमन घ्यायला सोपं जाईल. ट्वाइस ए दोन्हीकडे येणार, एम दोन्हीमधून मल्टिप्लाय असणार आहे
आणि चालेल मल्टिप्लाय करूया. एमने आतमध्ये 2a मल्टिप्लाय केलं म्हणजे m इंटू 2a प्लस एमने आतमध्ये m-1 इंटू डीला मल्टिप्लाय केलं m इंटू m-1 इंटू डी आणि हे लेफ्टला झालं. राईटच्या टर्ममध्ये तसेच करायचे आहेत. इथे काय करतो मी थोडंसं ब्रॅकेटच देतो आणि राईटच्या टर्म लेफ्टला आल्यानंतर मायनस होतील. एननी मल्टिप्लाय करूया n इंटू ट्वाईस ए आणि मायनस नाही सॉरी प्लस ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे n इंटू n-1 इंटू डी इज इक्वल टू काय 0. 0 आणायचं लक्षात ठेवा. म्हणजे हे सगळं काय असणार आहे तर m+n चा हा फॉर्म्युला आहे का चेक करूया आपण. आणि मग ब्रॅकेट ओपन केल्यावर ही टर्म आणि ही टर्म तुमच्या लक्षात येईल. इथे m आहे इथे n आहे तरीसुद्धा इथे लाईक टर्म्स आहेत. या कशा तर इथे 2a कॉमन घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर या टर्ममध्ये या पण लाईक टर्म्स आहेत. mn चा विचार न करता आपण सेपरेशन कोणत्या बेसिसवर करतो आहे a आणि d वरती. a च्या टर्म एकत्र घेऊया a च्या टर्म कॉमन घेऊया d एकत्र घेऊया d कॉमन घेऊया. म्हणजेच या दोन टर्ममधून जर मी ट्वाईस a कॉमन घेत असेल तर राहणार काय तर m-n. लक्षात येते का बघा m-n इंटू ट्वाईस a असं राहील प्लस या दोन टर्ममधून मी d कॉमन घेत असेल तर m इंटू m-1 मायनस n इंटू n-1 इंटू काय राहील इथे d राहील इज इक्वल टू काय 0. m+n ठीक आहे चालेल. बघा लक्षात द्या. आता इथे गंमत काय माहिती आहे आपल्याला हे थोडं सिम्प्लिफाय करावं लागेल. प्लस m² मायनस m मायनस n² मायनस n इंटू डी. आणि मग इथे बघितल्यावर लक्षात नाही येत पण तुम्हाला गंमत कळेल m² मायनस n² मायनस m मायनस n मधून इंटू डी इज इक्वल टू 0 मी फॅक्टराइज करतो आणि याच्यामधून मायनस कॉमन घेतो. हा सगळा खेळ व्यवस्थित समजून घ्या. बाकी काही करत नाही आहे. ट्वाईस ए इन ब्रॅकेट किंवा m-n इंटू ट्वाईस ए m-n इंटू ट्वाईस ए याच्यात काही करायचं नाही आहे. फक्त जे काही करायचं आहे ते आपल्याला या पार्टमध्ये करायचं आहे. m-n इंटू ट्वाईस ए प्लस ह्याचे फॅक्टर्स काय येतात m-n आणि m+n आणि याच्यामधून कॉमन काय येईल तर m+n इंटू डी इज इक्वल टू 0. आता गंमत लक्षात घ्या. गंमत कुठे आहे नाही आहे गंमत. अरे 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 m-n मला कॅन्सल करायचं आहे. इथे पण m-n पाहिजे होतं. काय चुकतंय का बघा. साईन चुकलं आहे कुठे मायनस हां साईन चुकलं आहे. इथे मायनस m आहे इथे मायनस मायनस प्लस n पाहिजे. आता बरोबर आहे बघा. इथे मायनस n ने मल्टिप्लाय केल्यावर मायनस n² होणार आणि मायनस मायनस प्लस n होणार. म्हणजे आणि हे तुम्हाला फर्स्ट टाईम नाही लक्षात येणार पण नक्की तुम्ही एकदा दोनदा रिवाइज केल्यानंतर ही जी मेथड आहे हे जे असे एक्झाम्पल आलेत इथे आल्यानंतर फॅक्टराइज करायचं हे मला क्लिक झालं लगेच मला सॉल्व करता येतं आहे लगेच कारण मी याच्या अगोदर 1-2 वेळा केलेलं आहे. तुम्ही आता लक्ष दिल्यावर एकदा सॉल्व केल्यावर नेक्स्ट टाईम तुम्ही सॉल्व करताना नक्की तुम्हाला इथे आल्यावर लक्षात येईल की आपल्याला इथपर्यंत कसं पोचायचं आहे. कारण इथे m² n² येत आहे. इथेच डोक्यात आलं पाहिजे की आपल्याला m+n कसा येणार तर m-n कॅन्सल करायचं आहे. m-n इथे आलेलं आहे इथे दिसतोय m-n मग इथे कुठून येईल तर m² मायनस n² मध्ये m-n येतो. m-n m+n कुणाचा प्रॉब्लेम आहे तर याच्यामधून कॉमन घेतल्यावर -m+n मधून -1 कॉमन घेतला तर इथे काय राहणार आहे m-n. आता गंमत काय आहे जर मी प्रत्येक टर्मला m-n नी डिवाइड केलं लेफ्टला सुद्धा राईटला सुद्धा m-n नी आतमध्येच डिवाइड करतो प्रत्येक टर्मला m-n
एननी m-n डिवाइड केला. बरोबर आहे. डी पण पाहिजे तर सेपरेट करूया किंवा ठीक आहे डी बाहेर घेऊया, तोपर्यंत राहू दे. m-n राईटला सुद्धा m-n डिवाइड केला तर राईटला तर काय फरक पडत नाही. इथे m-n कॅन्सल होईल, इथे m-n कॅन्सल होईल, m-n कॅन्सल होईल आणि काय राहील तर जे आपल्याला पाहिजे आहे ते राहतंय का बघा. इथे लिहितो मी. इथे m-n कॅन्सल झाला म्हणजे ट्वाईस हे राहणार, प्लस इथे m-n कॅन्सल झाला म्हणजे इथे राहणार m+n आणि इकडे -1 राहणार. मी ब्रॅकेटमध्ये m-n प्रत्येकाला डिवाइड केलं आहे. बाहेर केलं असतं तर एकालाच फक्त डीला डिवाइड झालं असतं. मी आतमध्ये सेपरेटली डिवाइड केलं आहे म्हणजेच m+n -1 इंटू डी इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 0 मिळाला. आता गंमत काय आहे तर हा पार्ट 0 आला, सरळ आहे. या पार्ट 0 आला असेल तर मग यांनी कशाला 0ला मल्टिप्लाय करणार म्हणजे हे 0च येणार आहे. देअरफॉर इथे आपल्याला इक्वेशन 3 मध्ये कशाची व्हॅल्यू मिळाली किंवा आपण ही व्हॅल्यू इकडे टाकण्यापेक्षा आपण काय करूया m+n/2 नी दोन्ही साईडला मल्टिप्लाय डिवाइड करूया. म्हणजे मी पुढच्या स्टेपला m+n डिवाइड बाय 2 नी कशाला मल्टिप्लाय करतोय ट्वाईस ए प्लस m+n -1 इंटू डीला आणि राईट साईडला सुद्धा 0ला m+n डिवाइड बाय 2 नी मल्टिप्लाय केलं. काय नाही फरक पडत, राईट साईडला 0च येणार आहे. प्रॉब्लेम काय सॉल्व्ह झाला आपला की हा पार्ट जो आहे हा सगळा काय आहे आपल्याला माहिती आहे सम ऑफ m+n टर्म्स आहेत. म्हणून देअरफॉर Sm+n इज इक्वल टू काय झालं प्रूव्ह झालं. हेन्स PROVED लिहू शकता तुम्ही. तुम्हाला कुठला त्रास होणार आहे, तुम्हाला हे कळणार आहे Sm काय येणार, तुम्हाला हे कळणार आहे Sn काय येणार, तुम्हाला हे पण कळणार आहे Sm+n काय येणार. प्रॉब्लेम इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही आहे. Sm इज इक्वल टू Sn हे पण तुम्हाला आता वर्ड प्रॉब्लेमच्या प्रॅक्टिसवरून कळलेलं आहे की Sm इज इक्वल टू Sn घ्यायचं आहे आणि मग हे सिम्प्लिफाय करताना थोडासा प्रॉब्लेम येणार आणि त्याचं कॅल्क्युलेशनचं 1-2 वेळा असे एक्झाम्पल सॉल्व्ह केले, तिसऱ्यांदा तुम्हाला नक्की येणार आहे सोल्युशनपर्यंत पोहोचता येणार आहे. आणि जर बोर्ड एक्झाम देणार आहे तुम्ही 10वीची, तुम्हाला एवढं कळलं आहे, हे लिहिलं आहे, एवढं लिहिलं आहे, तरीसुद्धा 4 मार्काचं एक्झाम्पल असेल 2 तर नक्की भेटतील. पण माझी इच्छा आहे की तुम्हाला 4 पैकी 4 पडेल म्हणून आपण वेळ घालवला आहे.